श्रावण महिन्याचा चौथा सोमवार आपण बघू शकतो की रात्री 12 वाजेपासून भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आलेले आहे। आपण बघू शकतो भाविकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा देखील लावण्यात आलेल्या आहे। आता माझ्यासोबत काही भाविक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ कसे दर्शन झालेलं आहे आणि काय सांगाल दादा, काय सांगाल आपण कुठून आलात आणि कसं दर्शन झालं? आम्ही उदगीर मधून आलेलो 3 वाजता लाईनला लागलेलो, 3 तास झाले आता दर्शनाच्या जवळपास आलो। आपण दरवर्षी येतो मंदिरला? हो, आम्ही दरवर्षी मंदिरात येतो आणि खूप चांगल्या पद्धतीचं आहे इथं देवस्थान। मन एकदम प्रसन्न होतं इथं आल्यानंतर। 12 ज्योतिर्लिंगापैकी असले 5 क्रमांक ज्योतिर्लिंग आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की माणसाला हात लावून तिथं दर्शन केलं जातं। हात लावून दर्शन होतं आणि मनाला एकदम शांती मिळते, प्रसन्न वाटतं इथं। आता काय सांगाल? हो सर, आम्ही पण उजळून आले, आम्ही पूर्ण ग्रुप घेऊन आले आणि सकाळी 3 वाजता आलो होतो इथं। मग उशीर झाला इथं, पण सगळं व्यवस्थित आहे इथं। काही महिला मंडळ काय सांगाल कुठून आला? सर आम्ही बिदारून आलो आहोत, ट्रेनने आलो आहे तिकडे। खूप वेळ झाला थांबलो आहोत, 3.5 तास झाले। आता आलो होता दर्शनासाठी। दरवर्षी येतात? नाही सर, फर्स्ट टाइम आलो आम्ही इथं। दर्शन घेऊन जायचंय। पाहू शकतो की महिला काय माहित भाविक आहेत की गेल्या 2 तासापासून रांगेमध्ये आहेत आणि आता दर्शन काय 5 मिनिटं होईल ते आता आनंद मिळत चालले। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, संभाजी मुंजे, टी9 मराठी, पल्ली, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।